शुभ्रा, याला घरी जाऊन आंघोळ करायला सांग. त्याला गरम गरम छान काहीतरी जेवायला करून वाढ. उपाशी असेल तो. आई, त्याला तुमच्या हातचं जेवण जास्त आवडतं. आज तरी तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी बनवा ना त्याच्यासाठी. घरी चला ना. सॉरी, चल आपल्या घरी. स्वयं परतलाय, तू पण चला चल चल चला चल. मी म्हटलं होतं लवकरच माझा राजयोग येईल. वेळ आली ना की माणसाचे दिवस असे फिरतात. बघा, फिरले. ज्याला कोणाला इथे राहायचं असेल त्याने गेल्या काही दिवसात माझ्याशी जे काही चुकीचं वागलंय ना, त्यासाठी माझे पाय धरून माझी माफी मागायची. आणि यापुढे मी सांगीन ते सगळं ऐकायचं. आई, येताय ना? असावरी, असावरी काय झालं? मला माफ करा बाबा. मी आता या घरी नाही येऊ शकत. मला माहितीये बाबा, तुमची आणि शुभ्राची खूप इच्छा आहे की आम्ही दोघांनी घरी परत यावं. काय करू बाबा, एकदा मला हे घर माझं नाही असं म्हणून या घरातनं अपमानित होऊन बाहेर जायला लागलं होतं. तसंही बाबा, मी आता या घरची सून नाहीये ना, लेक आहे तुमची, म्हणजे माहेरवाशिणी. आणि माहेरवाशिणीचं माहेराशी नातं, तिला त्या घरून किती प्रेम मिळतंय, किती आदर सन्मान मिळतोय, तिच्या नवऱ्याचा किती सन्मान केला जातोय, त्या सगळ्यावरच अवलंबून असतं ना बाबा. आणि या घरून मला काहीच मिळालं नाही. या घरात वारंवार माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान केला गेला. माझ्याच माणसाने मला परक केलं बाबा. आणि मी त्याला नाही माफ करू शकत. सॉरी, मी तुला बोलवतोय. मला तुझे हाल बघवत नाही. बाबा, मी खरंच सांगते तुम्हाला, माझे काही हाल होत नाहीये. मला माझं हक्काचं घर मिळालंय बाबा. छोटस का असेना, साडीत का असेना, आमचं स्वतःच एक घर आहे जिथून मला कोणी तू इथून निघून जा असं नाही म्हणू शकत. तिथे माझ्या नवऱ्याचा कोणीही अपमान करत नाही. आणि म्हणून बाबा, आम्ही दोघंही ना खरंच खूप सुखात होत तिकडे. तुम्ही नका काळजी करू. मी खरं तर माझी इच्छा होती की तुम्ही दोघांनी आपल्या घरी यावं. पण तुझे बरोबर आहे, जोपर्यंत तुला मनापासून त्या व्यक्तीला माफ करावं असं वाटत नाही तोपर्यंत येऊ नकोस. पण परत येशील तेव्हा मनापासून. बाकी घर चाळीतलं असो नाही तर मनात मना जोडलेली असली की सुख आपोआप घरात चालू. सुखात आहेस यातच मला आनंद आहे. बाबा, हे तुमचे देव. तुम्ही येईपर्यंत मी त्यांची सेवा केली, जपलं त्यांना. आता त्यांना घरात घ्या. नाही असं
हे देव आता माझ्या लेकीबरोबर आणि माझ्या जावयाबरोबरच घरात येते. ताबडतोब सरांचे पेपर्स त्यांना देऊन टाकतो. आता काटेकोर माझ्या हातून हे पेपर्स घ्यायलाही कमी करणार नाही. सरांची प्रॉपर्टी लवकरात लवकर त्यांच्याकडे गेलेली बरी. सोहम, काय होतंय तुला? हे बघ, मला लक्षात येत आहे तू कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलायस. आणि मला हेही लक्षात येत आहे आत्ता या क्षणी तू कम्फर्टेबल नाहीयेस मला सांगायला, बट इट्स ओके. आय मीन नाही विचारणार मी, आय प्रॉमिस. फक्त तुला एकच शब्द देते, मी या प्रॉब्लेम मध्ये काय किंवा आयुष्यातल्या ह्याच्या पुढच्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुला एकट्याला नाही सोडणार. सो मी आहे तुझ्या बरोबर, कायम असेल. ट्रस्ट मी. एकच कर यार, मला माझा हात नको सोडूस आता. तू जिथे कुठे चाललायस ना, मला बरोबर घेऊन जा, मी काही प्रश्न विचारणार नाही. पण तू एकटा नाहीयेस कशात, एवढं लक्षात ठेव प्लीज. सर, रिक्षा. आई, सर, येऊ का? अगं शुभ्रा, अरे या या, विचारायचं काय त्यात, आपलंच घर आहे. या या या. बस 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 सोहम बस. अरे हो, मी पाणी आणतो. घे शुभ्रा. थँक्यू सर. घे सोम. अगं बाळ, पाणी बसून प्यावं. बस. बस बस बस. अरे दे ना. नाही, राहू दे. बसा बसा. आज एकदम दोघं. हो, ऍक्च्युली सोहमला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. अरे वा, छान. नाही नाही, गप्पा तर होतीलच, पण त्याआधी मस्तपैकी कॉफी करतो. सोहमला माझ्या हातची कॉफी आवडते, माहितीये मला. आणि त्याआधी तुम्ही काहीतरी खाणार ना? आलोच. सर, काही नकोय. काय रे, बरा आहेस ना तू? आणि हो, परत कुठे गायब होऊ नकोस रे बाबा. खूप घाबरलो होतो आम्ही सगळे. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. तुम्हाला परत द्यायला आलोय.
हो काटेकर, काय आहे? कुठे बोलवलंय मला? ही काय भेटायची जागा आहे? मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते हं. माझा नवरा दुबईला आहे. प्रत्येक गोष्ट इम्पोर्टेड वापरायची सवय आहे मला. आणि माझी राहणी सुद्धा जरा हायफायच आहे. परत मला जर अशा अनहायजेनिक ठिकाणी बोलवलं ना तर मी येणार नाही. हा, मला काही झालं तर? जा घरी. हं? आपल्याला बायकांनी तोंड उघडलेलं अजिबात आवडत नाही. काय मी सांगेन तिथे आणि सांगेन त्यावेळी हजर राहायचं. जमणार असेल तर हो म्हण, नाही तर आताच चालती हो. आह, म्हणजे काटेकर तसं नाही हो. एखाद्या 5 स्टार मध्ये बोलवायचं ना. म्हणजे तुमच्याकडे एवढा पैसा आहे, कोणी तुम्हाला इथे बघितलं तर तुमच्याच इज्जतीचा फालुदा होईल ना. मग मला तशी 5 स्टार सारखी इन्फॉर्मेशन दे. पण जर तू दिलेली माहिती तारवाली नसेल तर दिवसा तारे दाखवी. कळलं काय? कळलं ना. पण दागिन्यांचं लक्षात आहे ना? आधी माहिती दे. आज आसावरी आणि अभिजित मध्ये काय काय झालं? आव काय सांगायचं तुम्हाला काटेकोर, त्या दोघांना तोडणं अवघड आहे हो. म्हणजे मी प्रयत्न करतेय. म्हणजे आज मी तिथे गेले ना तेव्हा दोघं तिथून निघून गेले आणि परत आलेच नाहीत. मग मी काय करणार ना? मी तुला त्यांची माहिती गोळा करायला पाठवलं आणि ते तुला जर जमणार नसेल तर तुझा मला काय उपयोग आहे? सोनं पाहिजे ना? 5 स्टार पाहिजे ना? मग मला माहिती पुरवली पाहिजे. कळलं काय? हो काटेकोर, तुम्हाला माहिती नाहीये, हे कुलकर्णी कुटुंब आहे ना, ते फार अवघड प्रकरण आहे. नेहमी त्यांची एकी असते. पण आता आता तो म्हातारा सोडला ना तर चौघांची तोंड 4 दिशेला आहेत. म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे? तो अभिजित आणि असावरी तिकडे चाळीत एका खोलीत राहतात आणि सोहम शुभ्रा इथे सोसायटीत. एक मिनिट, काय म्हणालीस? आसावरी आणि अभिजित राजे वेगळे राहतात? अहो आता नाही हो, केव्हापासूनच राहतात. त्यांना आकलून दिले. अगं मूर्ख बाई, हे तू कधी सांगणार मला? अगं हीच तर 5 स्टार इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे आता दागिने मिळणार नाहीत? हे हावरीबाई, अहो, गप. एक शब्द बोलू नकोस. मी काय सांगतो ते नीट ऐक. त्या बदामची राणी आणि गोटू यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याचा आपण फायदा करून घ्यायचा. कळलं काय? आता हा गोटू कोण? काय नवीन नवीन पात्र काढतायत. ही बदामची राणी कोण आहे हे पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय मला. जेवताना बोलणे मान्य आहे मला, पण स्वयंपाक कसा झालाय ते तरी सांगावं, म्हणजे करणाऱ्याला जरा समाधान वाटतं ना. अरे हे काय विचारणं झालं? मस्तच झालंय. हा म्हणजे असं आपलं माझं मत आहे, तुम्ही सांगा. सोहमला इतक्या दिवसांनी आईंच्या हातचं खायला मिळालंय की त्याला अजिबात काहीही बोलायला सुचणार नाहीये. आता तो मग्न आहे खाण्यामध्ये. जेव दे त्याला. हॅलो. काय मग आली की नाही तुझी आई अभिज किचनला? मी आल्यावर ती तिथे असायला हवी. काय
नाही ती नाही येणार आहे. अरे मी येणार आणि माझी राणी नाही येणार शक्यच नाही. मला माहिती आहे ना माझं बबडू तिला घेऊन येणार आहे. मी सांगितलं ना ती नाही येणार आहे. तुला खोटं बोलताच येत नाही रे बाबड्या आणि ते जमणार सुद्धा नाही. आता तुझ्या आईला छान नटायला सांग. केसात गजरा मार, अत्तर लाव, पायात पैंजण घाल. अरे कितीतरी दिवसांनी आम्ही निवांत भेटणार आहोत. तिला डोळे भरून बघायचंय रे मला. शुभ्रा तू खोटं बोलत नाहीयेस ना? मॅडी मी तुझ्याशी खोटं बोलीन का? आता सर आणि आई इथे आत आले ना की मग तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसेल. आणि हो आता अभिज किचन मध्ये अभिजित सर तुम्हाला रोज भेटणार आहेत कारण ते रोज इथे असणार आहेत. मला त्याच्यावर बिलीव्हच होत नाही यार. ओ गॉड प्लीज 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 गॉड शुभ्रा बोलते ते खरं होऊ दे. शुभ्रा बोलते ते खरं होऊ दे. अरे तू पण फिंगर क्रॉस कर प्लीज प्लीज. संदीप दादा तुम्ही या ना जरा आतमध्ये. ते खरंच होतं शुभ्रा. सॉरी का ते फक्त प्लीज प्लीज शुभ्रा ते खरंच होतं. हॅलो मॅडम आणि सर. सर हॅलो सर. काय हे काय असं काय हाऊ आर यू सर? मॅडी अगं काय पहिल्यांदा भेटतोय का आपण? माझा विश्वासच बसत नाहीये सर. तर मी आता आतमध्ये ऐकलं ते खरंय का? तुम्ही आता सांभाळणार आहात अभिज किचन? येस मॅडी. ओ गॉड आय कांट बिलीव्ह इट. यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. सर मी मॅडी तुमची पर्सनल असिस्टंट. वेलकम टू अभिज किचन सर आणि मॅम. थँक्यू मॅडी. येस या आता. वेलकम. सर थांबा. सर 1 मिनिट. अहो टॉस करून आतमध्ये या सर. अहो मॅडीताई लग्न झाल्यावरती जेव्हा गृहप्रवेश करतो ना तेव्हा ते करायचं असतं, आता नाही. ओके ओके. पण मॅम हे सरांचं हॉटेल प्रवेश आहे ना आणि अभिज किचन आम्हाला घरासारखंच आहे. राईट ना सर? करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यापेक्षा मॅडी मी असं करतो, हा जो तू कलश आणलायस ना यातले जे तांदूळ आहेत त्या तांदूळाला मी प्रॉमिस करतो की या तांदूळापासून मी मस्त मस्त छान छान रेसिपीज बनवीन आणि माझ्या सगळ्या कस्टमर्सना खुश करीन, तृप्त करीन. वाव सर यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. आता यू आर. येस प्लीज वेलकम. लवकरात लवकर पेपर सरांच्या नावावर करून टाकतो म्हणजे तरी आई अन्नपूर्णाला जाईल. तो काटेकोर यायच्या आत आई इकडून गेलीच पाहिजे. आज काय खुश व्हायचं ते होऊन घ्या. उद्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना चांगलं कामाला लावणार आहे. सर पण खरं सांगू का तुम्ही अभिज किचन मध्ये परत आल्यात ना हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि हो सर तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे साईन करा. काय रे सोहम? सर याच्यावर साईन करा म्हणजे अभिज किचन तुमची सगळी प्रॉपर्टी परत तुमच्या नावावर होईल. घ्या मालकीणबाई. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन आई. थँक्स शुभ्रा.
सर सर परत एकदा रेडी करू. हो हो माहिती आहे वाडा. वाढ. अरे काय फालतूच हवाय. घेऊन जा सगळं परत घेऊन जा. मला नाही पाहिजे. उचल उचल लवकर उचल. काय बरोबर नाही हॉटेलचं. अरे घेऊन जा. मला त्या वासाने त्रास होतोय. घेऊन जा सगळा. ही वाटी कोण नेणार रे. काय हो, काय चाललंय तुमचं? तुम्ही काही तासांसाठी आमचं हॉटेल भाड्याने घेतलंय, विकत नाही घेतलंय. आमच्या हॉटेलमध्ये असलेच पदार्थ मिळतात. तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. विश्वास, यांचे पैसे परत करून टाक. एक सांगू, तुम्ही चिडलात ना की फार सुंदर दिसतात. तुमच्या चेहऱ्यावरची लाली ना खुलून येते. हे बघा तुम्ही. एक मिनिट. हे भंगार चव आहे म्हणून मी भंगार म्हटलं. काय काय भंगार आहे? अतिशय उत्तम पदार्थ आहे, त्याला तुम्ही भंगार म्हणताय? काही नाही, तुम्हाला ना फक्त आम्हाला त्रास द्यायचा, दुसरं तिसरं काही नाही. एवढा आहे तर तुम्ही खाऊन बघा ना. बघा कसं लागतंय ते. म्हणजे खरं खोटं होऊन जाईल ना. उगाच माझ्यासारख्या सभ्य माणसावर आरोप नाही करायचे. विश्वास, मला एक चमचा दे. भंगार म्हणताय का? सोन्यासारखं केलेलं अन्न आहे. आणि इकडे खूप छान झालाय पुलाव. अतिशय उत्तम झालंय. हे सगळे पदार्थ चांगले झालेत. तुम्हाला काय भंगार वाटले? एकही पदार्थ वाईट झालेला नाही. अतिशय सुंदर उत्तम पदार्थ आहेत. त्यांनी तुम्हाला खायचं नाहीये ना म्हणून तुम्ही कारण सांगताय. आता सगळे पदार्थ गोड लागतील. कसं आहे, आज तुमच्या सोबत लंच करायची माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता सगळे पदार्थ डबल स्वादिष्ट लागतील. हाँ, क्या बात है. लाजवाब. खरंच तुमच्या हातानं ना फार सुंदर चव आहे हो. दिल भर गया रे. अब बिल ला रे. सगळ्याचं बिल घेऊन ये. सगळे पैसे डबल भरीन, डबल. बिल त्याला नेऊन दे. नेऊन दे म्हणतोय ना. हे घ्या तुमचं बिल. हाय हाय. यांच्या हातून जर बिल मिळणार असेल ना तर मी रोज यायला तयार आहे. ₹0 ओनली. ठीक आहे तुमचा डब्बा.
बहिणीने दिलाय. अरे वा. विश्वास, येस सर. हे आपल्या स्टोर रूम मध्ये. हो साहेब, एकदा बघून तरी घ्या. अरे तू काय चुकणार आहेस का? इतकी वर्ष सामान देतोस तू आमच्या रेस्टॉरंटसाठी. मग बरे बरे, येऊ मी. ये चल. हा 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 हा. वाह वा 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 वा. काय मिळालं का तुमचं महागडं सामान? मिळालं मिळालं, महागडं सामानही मिळालं आणि त्याही पेक्षा मौल्यवान माझा खाऊ पण मिळाला. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मी जस्ट शिरा टेस्ट केला आणि तुझा फोन आलाय. काय मस्त झालाय शिरा. खरंच आवडला का? अरे म्हणजे काय, मी तर आता ठरवलंय अभिज किचनचं सगळं सामान वाया अन्नपूर्णाच मागवायचं. म्हणजे मला माझ्या बायकोच्या हातचा प्रेमाचा डबा मिळेल ना. म्हणजे तर एरवी काय डबा देत नाही का हो तुम्हाला मी? वेळ मिळाला हवा ना तुला. आता महिला उद्योजिका असावरी राजे आहात तुम्ही. काय आहे, अन्नपूर्णा आमचं अजून छोटस आहे ना. तुमच्या अभिज किचन इतकं मोठं व्हायला वेळ लागेल ना अजून. चिडवताय ना मुद्दामून मला? गंमत केली ग. शेवटी अभिज किचन मध्ये डबा कुठून आला? अन्नपूर्णा मधून. म्हणजे मोठं कोण झालं, अभिज किचन की अन्नपूर्णा? बरं बरं, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. बस करा आता. सर पेस्ट्री. एक मिनिट. चला, मलाही खूप कामं करायची, तुम्हालाही कामं करायची. ठेवा फोन. ओके बाय. येस थँक्यू. सर खूप मस्त झालाय हा पिझ्झा. थँक्यू. हे माझ्याकडून कॉम्प्लिमेंटरी. ओ माय गॉड, अभिजित राजे सरांकडून मला कॉम्प्लिमेंटरी पेस्ट्री मिळाली. सर प्लीज प्लीज एक्सेप्ट. आई तू पण ये ना. शुअर. थँक्यू सर. एन्जॉय. वेलकम. सर या शुअर. थँक्यू सर. सर एक सेल्फी प्लीज. या. थँक्यू. प्लीज एन्जॉय. थँक्यू. हॅलो हॅलो बोबडे सर, कुठे? काय हवंय तुम्हाला? पेस्ट्री हवी आहे, पिझ्झा हवाय, क्रीम रूल हवाय, बर्गर हवाय का काय हवंय? मी सोहम आहे, तू मला कुठे मेन्यू सांगतेस? आय नो यू सोहम सर, पण आता ओळख दाखवून इथे डिस्काउंट मिळणार नाही तुम्हाला. नाही मी खायला नाही आलो इकडे. तुम्ही खायला नाही आला? पण तुम्ही तर इथे ओनर नाही आहात ना. अभिजित राजे ओनर आहेत इथले. तुम्ही ते कस्टमर म्हणूनच येणार ना. नाही मी भेटायला आलोय सरांना. सरांना भेटायला आला तुम्ही? सॉरी हा, पण आमचे सर ना खूप बिझी असतात. तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का त्यांची? नाही अपॉइंटमेंट नाहीये, मला 5 मिनिटं भेटायचं होतं. 5 मिनिटं भेटायचंय का? ओके. आता तुम्ही आमचे प्रिव्हियस ओनर होतात ना, म्हणून मी तुम्हाला अलाउ करते भेटायला सरांना. नाहीतर आमचे सर अपॉइंटमेंट असल्याशिवाय कुणालाच भेटत नाहीत. अरे सोहम, कधी आलास? ये आत ये. मी गंमत केली सरांची. बोल सोहम. तुम्हाला असं बघून खूप बरं वाटतंय. तसं काय नाही रे, माणूस तोच असतो. आवडतं काम करत असला ना की जरा आनंदात दिसतो.